नमस्कार मित्रांनो, सासूबाईचा तडका सुनबाईचा फडका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत काळा मसाला कसा बनवायचा ते. काळा मसाला बनवण्यासाठी इथे 1.5 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आणि पावशेर बेडगी मिरची घेतलेली आहे. बेडगी मिरची ही आपण कलरसाठी वापरणार आहोत आणि त्यासोबतच भरपूर असे खडे मसाले घेतलेले आहेत आपण. इथे तेजपत्ता घेतलेला आहे, लवंग घेतलेली आहे, चक्रीफूल घेतलेला आहे, दगडफूल घेतलेला आहे, हिरवी विलायची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, शहाजिरे घेतलेले आहे, नाकेश्वर घेतलेले आहेत, इथे खसखस घेतलेले आहे, त्रिफळा घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, मायपत्री घेतलेली आहे, जायपत्री घेतलेली आहे, मेथीदाणे घेतलेले आहेत, जायफळ घेतलेला आहे, हिंगाचे खडे घेतलेले आहेत, सुंठ घेतलेले आहे, हळकुंडाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही मोठी हे तीळ घेतलेले आहेत आणि हे साधा जिरं घेतलेलं आहे आपण. हे धणे घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे. ह्या सर्व खडे मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. हे सर्व मसाले आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे धणे भाजून घेऊया आपण अगोदर आणि जेवढं कमी तेलात भाजता येईल तेवढं आपल्याला कमी तेल वापरून मसाले भाजून घ्यायचे आहेत. काही मसाले आपल्याला तेलात भाजायचे आहेत तर काही तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत. इथे धणे भाजून घेतलेले आहेत मी आणि खसखस भाजून घेते. खसखस तेलामध्ये टाकली तर अशी खसखस उडली जाते, त्याच्यामुळे बिना तेलाचीच खसखस भाजून घ्यायची. आणि ते हळकून तेलात भाजून घेतलेले आहेत, चांगले फुगेपर्यंत भाजून घ्यायचे. मसाला विलायची आपल्याला तेलात फुगेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मसाले आपल्याला जास्तही भाजायचे नाहीत, नाहीतर त्याचा वास सगळा निघून जातो. इथे चक्रीफूल, काळी मिरी, नाकेश्वर एकत्र भाजून घेत आहे मी.
तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. हा असा कलर येईपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि याच्यातच मी शहाजिरं टाकत आहे. मेथी दाणेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे मसाले आपल्याला थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. आणि आता आपण कांदा भाजून घेणार आहोत. हा कांदा 1 दिवस उन्हात वाळवलेला आहे आणि नंतर भाजायला घेतलेला आहे. आणि कांदा आपल्याला असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि आता आपण याच तेलात खोबरं भाजून घेऊया. लसूण घेतलेला आहे साफ करून. लसूणही थोडा परतून घ्यायचा आहे. लसूण अगदी थोडासाच परतून घ्यायचा आहे, जास्त नाही. आणि इथे बघू शकताय तुम्ही सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. खोबरं, कांदा भाजून झालेला आहे व्यवस्थित. आता फक्त मिरच्या भाजायच्या आहेत. आणि इथे बघू शकताय आपला मसाला सर्व भाजून झालेला आहे. आणि हा मसाला आता आपण डंकावरती बारीक करून आणणार आहोत. आणि इथे बघू शकताय मसाला आपण आणलेला आहे. मसाला खूप बारीक छान दळून दिलेला आहे असा. आणि हा मसाला 1-1.5 वर्ष चांगला राहतो या भरणीमध्ये. आणि इथून पुढे या मसाल्यामध्ये बनवणाऱ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.